या गरीब भिकारड्या लोकांना आहे ना ह्याचं काही एक देणं घेणं नसतं, कळलं ना? तुम्ही त्यांच्यासाठी काय करताय, त्यांना काय फरक पडतो? काहीही फरक पडत नाही. उगाचच या नसत्या उठाठेव्या करायच्या नाहीत. अजिबात असला काही खर्च करायचा नाही, याचा काही एक उपयोग होणार नाही, लक्षात ठेव. आत्या, प्रत्येक गोष्टीचा उपयोग झालाच पाहिजे असं काही नसतं. काही गोष्टी मनाच्या समाधानाकरता आपण करू शकतो. राजन, प्लीज मला एक गोष्ट सांगशील? अशा भिकारड्या लोकांचं लग्न लावून तुला कोणतं मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे? काही नाही ग, मी सांगते ना, मला विचार. त्या भिकारड्या कमळीला ह्याने घरात आणून ठेवलं ना, तेव्हापासून याला गरीब गरजू अशा सगळ्या लोकांचा नुसता ना लळा लागलेला आहे, बस. पण मी सांगून ठेवते हं, माझ्या नातीचा पैसा हा असा कुठेतरी असा वाया गेलेला मला अजिबात चालणार नाही. मी खपूनच घेणार नाही. म्हणजे आपल्या घरातला पैसा आहे तो, आपल्या घरातला पैसा असा हा कुठेतरी कोणावर तरी खर्च करायचा कशाला कशाला? म्हणजे परमेश्वराच्या कृपेने आपल्या हातात जो काही असा खेळता पैसा आहे तो काय पण असाच वाया घालवायचा, असं म्हणायचंय मला. आत्या, देणाऱ्याने देत राहावं, हे असे शब्द कधी ऐकल्यात का तू? कानावर पडल्यात कधी? परमेश्वराच्या कृपेने जर आपल्याला मिळालंय तर काही ठिकाणी आपण हात मोकळा करायला हरकत नाही, नाही का? आणि आपण ज्या लोकांना मदत करतोय ना, त्यांच्या मुली आणि त्यांच्या आई वडिलांना लग्नातून जो आनंद मिळणार आहे ना, तो पैशांपेक्षा सुद्धा खूप मोठा असणार आहे. अरे बापरे, नाही नाही, एखादं पुस्तकच लिहून होईल तुझ्या बोलण्यावर. ही कसली फिलॉसॉफी आहे? याचा काही एक उपयोग नाहीये, कळलं ना? आई, आई, मला माहिती आहे तू माझ्यावर खूप रागवलीस, पण प्लीज माझं म्हणणं तरी समजून घे ना. मला हे करू दे ना आई. कितीही वेळा केलीस ना तरी अन्नपूर्णाचा तुझ्यावरचा राग अजूनही गेलेला नाहीये. अरे तू कितीही विनवण्या कर, ते तुझं काही मान्य करणार नाही. बघ तू, मला तर वाटतं वहिनी, मला असं वाटतं तू ह्याला सांगूनच टाकावंस. हा सामुदायिक विवाह वगैरे हा काही प्रकार होणार नाही. हे होणार. राजनशी जरी मी बोलत नसले तरी सुद्धा त्याचा हा विचार अतिशय स्तुत्य आणि चांगला आहे. त्यामुळे हा सामुदायिक विवाह सोहळा नक्की होणार. अगं पण वहिनी, कामिनी, अजूनही या घरातले सगळे निर्णय मीच घेते. मला कळत नाही तू एवढे कष्ट कशासाठी घेतेस. मी पुन्हा एकदा सांगते, सामुदायिक विवाह सोहळा होणार म्हणजे होणार. आई, थँक्स, थँक यू सो मच.